बीडमध्ये कोट्यवधींची वृक्ष लागवड वाया, पाण्याअभावी झाडे सुकल्याचा आरोप. बीड जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेवरून प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी सुकत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून करण्यात येतो आहे. वृक्षप्रेमी डॉक्टर गणेश ढवळे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत वृक्ष लागवड केवळ छायाचित्रे आणि पुरस्कारांसाठीच केली जात असल्याचा दावा केला आहे. हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत लाखो झाडे लावल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. तब्बल 70 लाख झाडे लावल्याचा आणि त्यापैकी 90% झाडे जिवंत असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी झाडे पाण्याअभावी वाळत असल्याचे चित्र समोर येत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लावलेली झाडे सुद्धा टिकवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होते आहे. नव्या रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आलेली उंच झाडे पाण्याअभावी सुकत असल्याचं दिसून येत आहे. आणि एवढंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या असलेली झाडे सुद्धा जपण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या वृक्ष लागवडीचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर झाडांच्या संगोपनाची जबाबदारी कोणीही घेतली नसल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही केवळ आकडेवारी आणि विक्रमांसाठीच आहे का, की खरोखरच पर्यावरण रक्षणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने लागवडीसोबत संगोपनाला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लागवड करण्यात आली. याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कारही करण्यात आला. मात्र या बोगस वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. संबंधित प्रकरणामध्ये मोठ्या तक्रारी करण्यात आल्या. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाने एका दिवसामध्ये केवळ 30 लाख नव्हे तर 63 लाख झाड लावण्यात आली असा दावा केला. त्याचबरोबर बीडच्या माहिती कार्यालयाने 63 नव्हे तर 70 लाख झाडे लावली असा दावा केला. मात्र वस्तुस्थिती आपण पाहिली तर ही झाडे केवळ कागदोपत्री असून याचं कुठल्याही प्रकारे संगोपन केलं जात नाही. नवीन रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते 12 ते 15 फूट उंचीची झाडे लावण्यात आली होती. ती झाडे जर आज आपण पाहिले त्या ठिकाणी केवळ वाळलेली आहेत झाडे आणि त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची पाटी लावलेली झाडे ते सुद्धा वाळून गेलेलं आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतःचा विवेक जागा ठेवून केवळ कागदोपत्री किंवा पुरस्कारासाठी वृक्ष लागवड न करता त्याचं संगोपनही करायला पाहिजे. संबंधित झाडे वृक्ष लागवड जे आहे ते संगोपन करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करायला पाहिजे, अशी आमची मागणी.